या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व त्यातून विद्युत निर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सुरुवात झाली आहे. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचतीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोल्हापूर शहरातून दररोज सुमारे 280 ते 300 टन कचरा संकलित केला जातो. यामधील 100 ते 120 टन ओला कचरा भाजी मंडई, हॉटेल्स व घरगुती कचऱ्यापासून वेगळा करून कसबावाडा येथील झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पात आणला जातो. या ठिकाणी महानगरपालिकेचे 2 बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये 30 TPD क्षमतेचा प्रकल्प सन 2019 मध्ये तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 20 TPD क्षमतेचा नवीन प्रकल्प सन 2025 मध्ये सुरू करण्यात आला आहे. दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन झाले असून आता या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात 20 TPD प्रकल्पावरील कन्व्हेयर बेल्ट, यंत्रसामग्री तसेच झूम कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरातील पथदिव्यांना या वीज निर्मिती प्रकल्पातून वीज पुरवठा करण्यात येत आहे. पुढील टप्प्यात 35 हॉर्स पॉवरपेक्षा कमी क्षमतेच्या सर्व मोटर्स या वीज निर्मिती प्रकल्पावर कार्यरत करण्यात येणार असून त्यामुळे वार्षिक सुमारे 60 ते 70 लाख रुपयांची वीज खर्चात बचत होणार आहे. तसेच भविष्यात दोन्ही बायोगॅस प्रकल्पांवर आधारित कॉम्प्रेस्ड CNG प्रकल्प उभारण्यात येणार असून यामुळे महानगरपालिकेला प्रतिवर्षी अंदाजे 3 ते 4 कोटी रुपयांची बचत अपेक्षित आहे. हा प्रकल्प प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला असून सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी प्रकल्पाच्या कामकाजाचा प्रभावीपणे दैनंदिन पाठपुरावा केला आहे.